नमस्कार मित्रांनो, कथेचं शीर्षक ती परत आली आहे, भाग 2। त्या रात्रीनंतर मी पुण्यात आलो। सगळं विसरण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी बदललं होतं। झोप लागत नव्हती, पण स्वप्नही नव्हती, किंवा स्वप्न असायची पण मी ती आठवायचो नाही। एक रात्री अचानक जाग आली। घरात कसलाच आवाज नव्हता, ना पंखा चालत होता, पण माझ्या बेडरूममध्ये कोणीतरी श्वास घेत होतं। मी सावधपणे उठून पाहिलं। खोली रिकामी होती, पण आरशावर बोटांचे ठसे होते, ओले, नुकतेच उमटलेले, आणि त्याखाली लिहिलं होतं, तू मला जागं केलंस। आणि त्या दिवसापासून सगळं विचित्र घडू लागलं। मोबाईलमध्ये विचित्र सेल्फीज यायला लागले, जिथं मी झोपलो होतो पण माझ्या मागे ती उभी होती, अशा प्रकारचे। मी डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ सगळ्यांकडे गेलो। कोणी म्हणालं पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस, कोणी म्हणालं फक्त भ्रम आहे, पण भ्रम फक्त मेंदूमध्ये असतो, फोनच्या कॅमेऱ्यात नाही। एक दिवस माझा जुना मित्र विक्रांत माझ्याकडे आला। त्याने ते घर पाहिलं नव्हतं। मी त्याला सगळं सांगितलं। तो म्हणाला, आता पुरेसं झालं, आपण त्या घरात जाऊ आणि सगळ्या उलगडत लावू। मी सुरुवातीला नाहीच म्हणालो, पण जेव्हा त्या रात्री माझ्या घरातल्या भिंतीवर 3 दिवस उरले असं रक्तानं लिहिलेलं सापडलं, मग मात्र मी तयार झालो। आम्ही त्या दिवशी पुन्हा गुहागर जवळच्या त्या घरात गेलो। घर तसंच जुनं, धुळकट आणि बंद, पण आता काहीतरी बदललेलं होतं। जणू घर आपली वाट पाहतंय। मी हिम्मत करून त्या आरशासमोर आलो, आणि यावेळी आरशात फक्त माझं प्रतिबिंब होतं। पण विक्रांत मागे वळला आणि ओरडला, तिचे डोळे, ते अजूनही माझ्याकडे पाहतायत। मी काही पाहू शकलो नाही, पण विक्रांत अचानक खाली कोसळला। त्याच्या डोळ्यातून रक्त वाहत होतं, आणि आता आरशावर एक पुन्हा नवीन वाक्य दिसलं, ज्याने मला पाहिलं त्याच डोळ्यांवर पहिला हक्क। आजही विक्रांत बोलत नाही, फक्त रिकाम्या नजरेने आरशात बघत बसतो। आणि मी अजूनही तिसऱ्या दिवसाची वाट पाहतोय, कारण ती म्हणाली होती 3 दिवस उरलेत, आणि आज दुसरा दिवस आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही या कथेचा भाग 2 ऐकला। पुन्हा भेटूया भाग 3 मध्ये।